ते विपुल घरत हे देखील आमच्या आयोजक कमिटीचे मुख्य सदस्य म्हणून तुम्हाला बघायला मिळतात. आमचे परम मित्र आता बाकी 12व्या म्हणून इकडे जातात. बघूया सामन्याच्या आतमध्ये स्कोरर बाकीकडे बघतात. सलामीचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला सार्थक आणि निकुंज इथे स्ट्राईकला तुम्हाला बघा. प्रमोद नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. निकुंज एक चांगला खेळाडू, परफेक्ट क्रिकेटर कसा असावा बघायला मिळतंय. प्रमोद शाहू नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. प्रमोद शर्मा आहे. पहिला चेंडू ओ ड्रॉप होतो. कॅच पॉइंटच्या रिझनला झेल झाला. लँडिंग झाले. पंजातून चेंडू सुटला गेला. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना बॅकफुटा जाऊन चांगला कट केला होता. इथे बाकी एक जीवदान मिळतो. बघूया जीवदानचा कशा पद्धतीने फायदा उचलतात. आता बाकी निकुंजला आजच्या दिवसापर्यंत एकदा देखील चांगला सूर सापडलेला नाही आहे. पण इथे बाकी आपल्या भातामध्ये असलेली का लोक मला आठवण करतात, का लोक माझी बॅटिंगची एनर्जी आणि त्या सुमते का दाखवतात, इथे बाकी तुम्हाला आज खेळावं लागेल. आहा पुन्हा चेंडू टटवलाय. इथे बाकी आत्मविश्वास जोडणार. चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. खणखणी षटकार. थोडासा ओव्हरपिच चेंडू होता. गोलंदाजाकडे चेंडू आला की आपण बाकी बंद करा. इथे 7 धावा या फलकावर बघायला मिळतात. एक अफलातून मॅच इथे बघायला. इथे बाकी 6वा संघ आजच्या दिवसातला दुसरा आणि सुपर 6 मधला शेवटचा आणि 6वा संघ तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला वंश शिरवण आणि एका साईडला साई एकता बेरवडे. पुनश्च आपल्या षटकाला पुढचा चेंडू डावपुरा गोलंदाज. ओ इथे चेंडू खेळलाय. गली पॉईंटच्या रिझनला चेंडू जातो. कव्हरचा खेळाडू क्षेत्ररक्षक निलेश तेली थ्रो करेपर्यंत 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. आणि इथून जर पाहिलात तर फलकात धावसंख्या लागल्या जातात त्या 9. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण पाहिली. 56 धाव विजयासाठी करत असताना अफलातून लेफ्ट आर्म लेग ब्रेक, लाईट आर्म लेग ब्रेक, चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने विजयी गोलंदाजीने संपादन केला. ओ थोडासा चेंज ऑफ पेस, चांगला पॅडल स्वीप खेळायचा प्रयत्न होता फाईन लेगच्या रिझनला. जर बॅटमध्ये चेंडू आला चांगला गॅपमध्ये पॉवर प्लेमध्ये सेट करून बघायला मिळालं. इथे बाकी चेंडू पहिला चेंडू डॉट्स जातो या षटकातला. एकंदरीत विचार केला पहिला सिंगल, दुसरा षटकार आणि तिसरा तुम्हाला बघायला मिळत त्या 2 म्हणजे 9 धावा या फलकावर लागला गेल्यात. पुन्हा निकुंज इथे बाकी खेळला जातो चेंडू. शैलेश पाटील क्षेत्रक्षण थ्रो करेपर्यंत निर्धाव चेंडू हाताळत जातो. एकंदरीत चेंडू फेकले 5. फलकावर धावसंख्या लागल्या ती 9. आपण क्षेत्रक्षणाचा विचार केला तर ऑफ साईडला बघत आहात ते म्हणजे निश्चितच थर्डमॅन, गली, पॉईंट, डीप कव्हर, त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळते. ऑन साईडला पाहिलं तर एकमेव फिल्डर बाहेर तुम्हाला बघायला तो मिड विकेटला पाहायला मिळतो. शॉर्ट मिड ऑन बघायला मिळते. आणि एका साईडला विचार केला स्क्वेअर लेग आणि फाईन लेग हे ऑन साईडला सर्कलच्या आत तुम्हाला पाहायला मिळतात. बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि आजच्या दिवसातला हा रॉबिन लीगचा शेवटचा मॅच इथे पाहायला मिळतोय. चेंडूला खेळायचं होतं हलक्या बॅटरी स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू थोडीशी एज लागून चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटच्या रिझनला. 1 धाव इकडे बघायला मिळते. या एका धावाचा विचार केला धावसंख्या होती ती 8. 10 धावा आणि इथे षटक संपलं तर पहिल्या षटकात 10 धावा निघतात. आता बघितलं एकंदरीत अगोदरच्या मॅच 2च्या मॅचच्या मानाने चांगली
धावतो, एक धाव बघायला मिळतो आणि चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार इथे पाहायला मिळतोय. बॅटची एज घेऊन चेंडू थर्डमॅनच्या रिझनला जातो आणि या चेंडूला खेळला जातो डीप मिड विकेटच्या रिझनला. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. निकुंजच्या बॅटीतून इथे पुन्हा एकदा चेंडू खेळला गेला जातो डीप मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी फील्ड आणि थ्रो करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. थोडंसं थ्रो फंबिंग होतंय पण बाकी चांगली बॅकिंग केली जाते आणि एक धावाने विचार केला फरक धावसंख्या लागली जाते ती 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं एक देखील विकेट नाही. यावेळेला बाकी चांगली सुरुवात करताना तुम्हाला बघायला मिळतो साई एकता बिरवाडीचा संघ ॲक्च्युअल क्रिकेट कसं खेळावं, मैदानामध्ये ओपनिंग शिपची पार्टनरशिप कशी दागावी आणि एक चांगला ट्रॅक कसा उभा करावा ह्याचं वित्तम उदाहरण या मॅचमध्ये बघायला मिळते. ओहो, बैठकी शॉट मारायचं होतं. असे बैठकी शॉट जिथे मला टीमची आठवण आली त्या ब्लॅकबेट सफाडा हा संघ अशा पद्धतीने आम्ही पाहिल्या. चंदन आपल्या सरावणीला आले होते तेव्हा अशाच पद्धतीचे ते रिव्हर्स स्विफ्ट खेळायला आपण पाहिलेत आणि खरं तर मनीष नावाचा एक जो खेळाडू आपण पाहिलाय ब्लॅकबेट सफारीकडनं अशा पद्धतीचे प्रत्येक ओव्हर्समध्ये 2 ते 3 शॉट खेळायचे. इथे बाकी निर्धाव चेंडू हाताळत जातोय. पुन्हा निलेश समोर फलंदाज सार्थक नावाचा तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय. कट केलाय अफरातून टॅलेंट बघायला बॅकफुटला गेले फक्त दिशा दिली चेंडूला गलीच्या रिझन. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. या षटकात याच रिझन मधून म्हणजे थर्डमॅन आणि गलीच्या रिझन बॅक टू बॅक तुम्हाला चौकार बघायला मिळतात. बघा खेळाडूला इंजुरी झाली का थोडंसं पाहायचं आपण. ओके यस, हिंदुस्तान का नेता है काफी बलवान है अशा पद्धतीचं तुम्हाला पाहायला मिळते. वेगाने धावत गेले तिथे माती असल्यामुळे त्याचे शूज स्लिप झाले आणि धारातीर्थ जमिनीवर झाले तर पण चेंडू जातो सीमा पलीकडे निघून. या 4 धावांशी जो विचार केला फरकात धावसंख्या लागली जाते ती 23 धावा. चांगली सुरुवात मोक्याच्या सणी सूर सापडला या दोन्ही फलंदाजाला. आतापर्यंत आपण बघितलं की लडखडत सुरुवात असायची बाकी पहिल्या 2 षटकामध्ये पण इथे बाकी 23 धावा बिनगडी बाद आणि आता बाकी चांगल्या पद्धतीची सुरुवात तुम्हाला साई एकता बिरवाडी यांच्याकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा निलेश फुलटच चेंडूला फ्लो केला. इथे बाकी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना चेंडू जातो मिडांच्या पट्ट्यामध्ये सीमा पलीकडे 4 धावा आणि या 4 धावांशी जर आपण विचार केला तर एकंदरीत 2 गाजवला. एक उत्कृष्ट आयोजक, चांगले व्यक्तिमत्व, एक चांगले मित्र म्हणून आपण बघत सरावली संघाचे नाव जो होतं फ्रेंड्स सराव त्या काळातल्या मेंबर बघितलं मैदानाच्या होतं. तिसरे आता बाकी फील्ड रिस्ट्रिक्शन संपलाय. 4 खेळाडू सर्कलच्या आत 5 खेळाडू सर्कलच्या आत अशा पद्धतीचं आपण बघत आहात. डीप पॉईंटला आपण बघत आहात, शॉर्ट कव्हरला बघत आहात, एक लॉंग ऑफ बघत आहात. गलीमध्ये खेळाडू थर्डमॅनला खेळत सर्कलमध्ये पाहिलात तर तुम्हाला फाईन लेग सर्कलच्या आत बघायला लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असे 3 खेळाडू बाउंड्रीवर तुम्हाला पाहायला मिळतात.
ओहो हो, चेंडूला उचललाय, सरळ जातो चेंडू, आउट ऑफ द पार्क. इथे मिळतात धावा 6. काय अफरातून बॅटिंग बघायला मिळते. आपल्या खात्यामध्ये आपल्या नावावर असलेला बाकी फलंदाजीचा उपयोग इथे परिपक्व होता आणि फॉर्म बघायला मिळतोय निकुंज यांच्याकडनं. ओ रायसिंग डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉलिंग, कमबॅक केलं. मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटच्या डोक्यावर. थोडासा रायसिंग होतो, थोडासा वरती येतो, त्याच्यावर बॅट फळे चेंडूमध्ये फळीमध्ये अंतर राहतोय. इथे बाकी निर्धाव चेंडू हाताळत जाते, पण एक चांगली सुरुवात. आता आपण चेंडू टाकले 2.2 आणि 33 धावा या फलकावर याला प्रथम फलंदाजी करत असताना साई एकता बिरवाडी. ओ व्हॉट अ बॉलिंग, काय क्लास कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर गोलंदाजी अफरातून बघायला मिळते आणि या गोलंदाजाचं नाव आहे ते शुभम. बघा सुपर 6 मध्ये 6वा संघ या मॅचवरून बघायला मिळेल आणि उद्या बाकी सुपर लीगची ग्रँड फिनाले बघायला. पहिला बोईसर प्रीमियरचा कोण विजेता ठरेल हे येणारा सांजा तिंडी वारामध्ये संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल. लोकांनी भरभरून या. जरी तुम्ही यूट्यूबमध्ये बघत असला मैदानावरती या. उद्या रविवार आहे, संडे, आणि एक चांगलं तुम्हाला इथे मॅच बघायला मिळेल. चांगलं वातावरण, अगदी हिरवगार मैदान. हो, इथे यॉर्कर लेनचा चेंडू ड्राईव्ह करत होता. एक चांगला चान्स होता फील्डसाठी. ते बघा सिंगल धाव बघायला मिळते. चांगलं कमबॅक केलं गेलं. पहिला चेंडू षटकारानंतर दुसरा डॉट, तिसरा डॉट आणि तिसरा चेंडू यॉर्कर लेनचा तेवढा चांगल्यापणे खेळून काढला तो निकुंज याने. आणि धावसंख्या होते 34 धावा या फलकावर लागल्या जातात. पण आज खऱ्या अर्थाने लेग आर्म लेग ब्रेक आणि राईट आर्म लेग ब्रेक कशी दाखवावी ह्याचं उंदर. हे 8 ओव्हरच्या षटकामध्ये खूप स्पिनर बघायला मिळायचे. सुरुवातीला मॉडर्न शिरगावकडे देखील 2-2 स्पिनर आपण पाहिलेत. मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो हवेवरती, उंची गाठतोय, पल्ला गाठत नाहीये आणि इथे बाकी फलंदाज बाद होते तो सार्थक. सध्या म्हणजे हातावर सरळ झेल दिला, तो पहिल्याकडे तंबूत परततोय. फलकात धावसंख्या आहे ती म्हणजे उर्वी डीजेचं गाण्याचा खजाना असणारा आणि प्रत्येक वेगवेगळ्या धाटीचे गाणे असणारा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 34 जाऊ आणि एक गडी बाद झाला तो सार्थक. आणि इथे आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे कीर्तेश घरत. अनेक मैदान गाजवणारा खेळाडू आपण पाहिला. ओ चांगला पाहिजे चेंडू. इथे बाकी कव्हरच्या रिझनला खेळेल, ओळखलं की चेंडू हातामध्ये येतो. इथे बाकी खराब थ्रो. इथे बाकी शैलेश राऊत यांच्याकडे खराब थ्रो बघायला मिळते. शैलेश पाटील यांच्याकडे स्वतः संघ मालक आहे, ऑनर आहेत. इथे बाकी एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि या एक धावाने विचार केला धावसंख्या होते ती 35. या षटकामध्ये 8 धावा आणि एक गडी मिळाले. षटक संपली 3 आणि फलकात धावसंख्या लागली ती. पहिला चेंडू षटकार मिळाल्यानंतर बाकीच्या 5 चेंडू 2 धावा देऊन एक गडी बाद केला. म्हणजे एक्सलंटली बॉलिंग ज्याला म्हणावं पाहिजे, चांगला स्पीड टाकला गेला. एकंदरीत षटक संपले 3 आणि फलकात धावसंख्या लागली ती 35. उन्हामध्ये शारीरिक क्षमता संपते. जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढं चांगलं पाहिजे. क्रिकेट तुम्हाला खेळता येईल. शरीरामध्ये पाणी असा तर तेवढं ग्लुकोज राहील. ग्लुकोज राहिले म्हणजे ताकद राहील. डिहायड्रेट होऊ नका. जेव्हा जेव्हा पाण्याची गरज पडेल तेव्हा पाणी मागवा, जेणेकरून तुम्हाला पाणी पुरवलंच जाईल. पण एक अफलातून आयोजन, खरोखरच मी नावं घेतली मागेच्या सर्वांची. त्या नावामध्ये फक्त विपुल भाऊंचं स्वतःचं नाव लिहिलं नव्हतं, पण विपुल भाऊ आम्ही देखील तुम्हाला 35 धावा 35. बघूया येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा निघतात आणि आजच्या दिवसाला दुसरा
आणि या स्पर्धेतला 6वा आणि उद्या बाकी सुपर 6चा तुम्हाला संग्राम बघायला मिळेल. खरोखरच मी देखील माझं मन भारावलं ज्या पद्धतीने आम्ही पूर्वीच्या काळामध्ये काना भरवाड, नंतर आपण बघितलं की कंचाडकर, उत्तम घरत, दिनेश घरत, नंतर दैलू भगवान. दांडीमध्ये बघायला गेलं की आपण उचवीचा विचार केला नगरकर, रवी, नंतर विचार केला की तुम्हाला तुषार राऊत असे असंख्य असंख्य गोलंदाज सातपाटीकडनं, अनिल घरात असे असंख्य असंख्य गोलंदाज आपण त्याकडे डावखुरे पाहिलेत. तशा पद्धतीची धाटी आज बाकी प्रसाद राऊत, मॅनफॉर्म पावसाळ यांच्याकडनं आम्हाला गोलंदाजी बघायला मिळाली. ओ पुन्हा झेल सुटतोय यावेळेला बाकी पॉईंटच्या रिझनला, आणि झेल कोणाचा सुटलाय तो कीर्तेश घरतचा. येणाऱ्या 17 चेंडू मध्ये त्या कीर्तेश घरत झेल सुटला तो किती जखमा तुमच्या हृदयावर देऊन जाईल ते 17 चेंडू मध्ये पाहायला मिळेल. निकुंज बाकी आज आपल्या अफलातून बॅटिंग करता 12 चेंडू आणि 25 धावावर खेळतोय. इथे एक जीवदान भेटला जातो कीर्तेशाना पॉईंटच्या रिझनला. हा खेळ जर तंबूत परतला असता तर मोठा झटका साहित्य बिरवाडी संघाला बघायला, कारण ह्या खेळाडूला बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत राहत असताना अफलातून बॅटिंग करताना पाहत आज बाकी निकुंज सुंदर खेळत असताना पाहतोय. हो इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा वरती येतो. ऑफस्टोर शफल चेंडू खेळायचा तो ऑन साईडला. चेंडू हाताळत जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी हाताळतो. तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो म्हणजे प्रमोद नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. आतापर्यंत 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 36 धावा या फलकावर लागल्या जातात. आजच्या दिवसाचा विचार केला तर सर्वात जास्त फक्त 80 धावा सालवडने केल्या होत्या. आहा हा रिव्हर्स स्वीप फुलटचचा पुरेपूर फायदा होता. चेंडू जातो डीप पॉईंटच्या रिझल्टला 6 धावा. बघा चेंडू आहे का नसेल पूर्वा, कारण जुना 4थं षटक चालू आहे. अफलातून बॅटिंग मी म्हटलं ना की निकुंजकडे एवढा क्लास दर्जा भरलाय ना, अफलातून बॅटिंग करण्याची क्षमता आहे. मग मैदान कसंही असो, जशा पद्धतीचा चेंडू तशा पद्धतीची फलंदाजी करण्याची ताकद ही आपण निकुंजकडनं पाहिलाय. आणि आज खऱ्या अर्थात निकुंजचा दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. मागील 2 मॅचमध्ये त्याचा फॉर्म नव्हता आणि इथे बाकी विचार केला का निकुंजचा देखील. चला मॅच बॉल येतोय. धावसंख्या होते ती 42. काय दर्जेदार फलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. प्रत्येक ऑफ ड्राईव्ह प्रत्येक ऑन ड्राईव्ह तुम्हाला निकुंजकडनं बघायला मिळतंय. पुन्हा एकदा प्रमोद सलामा येऊन आतापर्यंत खूप चांगला पाहिजे फलंदाजी करत असताना तुम्हाला निकुंज नावाचा ब्रँड फलंदाज बघायला मिळतो. साई एकदा बिरवाडी संघासाठी नेहमीच धावांची बरसात करणार हा खेळाडू. इथे बघा चेंडू टटवला, चेंडू जातो तो सरळ मिड विकेटच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने जर विचार केला तर फलकात धावसंख्या लागली जाते ती 43. 43 धावा या फलकावर लागल्यात. आता बाकी पुण्याचे तुम्हाला समोर कीर्तेश घरत बघा अगोदरच्या सामन्यामध्ये अफलातून बॅटिंग केली, एका साईडला लढला आणि आपल्या संघाला जिंकताना दाखवला. बाकीचे सर्व फलंदाज धारा तीर्थ होत जर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहिला आणि अफलातून 2 षटकार आपण कव्हरच्या रिझनला त्या मॅचमध्ये त्यांच्याकडे पाहिलेत. इथे बाकी चेंडू टटवला, चेंडू जातो स्वर्लेगच्या सरळ हातामध्ये. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावानशी जर विचार केला तर धावसंख्या 3-3 आणि 4-4 लोकांकडे पाहताना बघायला मिळते. काय क्षेत्र अजून देखील चेंडू थांबत नाहीये. हा दबाव हा टेन्शन तुम्हाला बघायला मिळतोय. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, अशा पद्धतीचा चेंडू तिकडे पाहायला मिळतोय. हाती मेरे चल चल साथी मेरे हाती अशा पद्धती तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी पुन्हा धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 44 धावा, म्हणजे 11च्या सरासरी धावा निघतात. षटक क्रमांक चालू आहे ते 11 चौथं आणि 11च्या सरासरी धावसंख्या होते 44 धावा. या बाकी फरकावं लागेल. पुन्हा एकदा प्रमोद समोर निकुंज नावाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ स्टेप आउट झाले, पुढे येऊन चेंडू मारायचा आखूट टप्प्यात चेंडू खेचला गेला, चेंडू जातो निर्धाव. तर षटक संपले 4 आणि 4 षटकाच्या समापनानंतर आपण जर विचार केला फलकात धावसंख्या लागला 44 आणि गडी बाद झाला 1.
बघूया शुभम आपल्या षटकाला पुढचा चेंडू समोर फलंदाज आहे कीर्तेश. आहा काय फ्लो केलाय शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फाईन लेगला झुगारून दिलाय सरळ जातो चेंडू सीमा पलीकडे 6 धावा. की ह्या खेळाडूचं जीवदान तुम्ही एक वर दिला आणि तो जीवदान आता किती महागच पडेल येणारे चेंडू तुम्हाला दाखवतील. कारण प्रत्येक टेनिस बॉल फिनिश हिटर ज्याला म्हटलं जाते हार्ड हिटर तशा पद्धतीचं बाकी फलंदाजी करताना तुम्ही कीर्तेश घर त्यांना पाहतात. पुन्हा एकदा इथे बाकी चेंडू टटवलाय चेंडू सरळ जातो मिडविकेटच्या रिझनला या पार जिथे मिळतात धावा 6 तिथे चेंडू पोहोच बॅक टू बॅक 2 षटकार. पार्टनरशिप सुरुवातीच्या काळामध्ये 2 षटकामध्ये पहिल्या मॅचमध्ये नव्हती दुसऱ्या मॅचमध्ये पण तिसऱ्या मॅचमध्ये मोक्याच्या सरी निकुंजला फॉर्म आला आणि एक अफलातून ट्रॅक त्याने उभं केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आता बाकी धावसंख्या उभारताना बघत बॅक टू बॅक 2 षटकार आपण कीर्तेच्या बॅटिंगून पाहिलं. पहिला तो लॉंग ऑनच्या रिझनला फाईन लेग आणि आता बघितला मिड विकेटच्या रिझनला. पुनश्च गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो सक्षम शुभम माफ करा शुभम. ओ यायला बाकी गतिमान चेंडू पडल्यानंतर झटकन वरती येतो थोड्यासा स्पीडमुळे सकला खाला फलंदाजाने निर्धाव चेंडू हाताळत जातोय. अजून देखील 9 चेंडू बाकी आहेत आणि 56 धावा या फलकावर लागल्या प्रथम फलंदाजी करत असताना. सिक्स्टी 62 धावा फलकावर लागल्या जातात 6वा संघ मिळेल. सुपर 6 मला शेवटचा संघ आपल्याला बघायला मिळेल. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये वंश इलेव्हन विरुद्ध बिरवाडी साई एकता बिरवाडी. हो इथे पुन्हा कमबॅक केला गेला मोठा फटका खेळायचा थोड्या वेळेला बाकी नकल गेलं बघायला पेस कमी केला बॅट अगोदर फिरले गेले त्या स्पेस पुढे थोडीसे फलंदाज चकित झाले आणि इथं बघितलं तर एकूण 5 चेंडू आणि या 5 चेंडूमध्ये तब्बल 3 षटकामध्ये 18 धावा दिल्यात आणि ह्याच गोलंदाजीने त्याचा कॅच सोडणारा पॉईंटला आणि त्याचा पुरेपूर फायदा बाकी उचलताना अशा फलंदाजाला कॅचेस विन द मॅचेस अशा फलंदाज चान्स दिला की मोठ्या फळीचे फलंदाज आहेत. हो चांगला चेंडू इथे बघा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय बघा कशा पद्धतीचे षटक समित 5 आणि 12च्या सरासरी 12.01च्या सरासरी धावसंख्या झाली ती 62. 12.001च्या सरासरी धावसंख्या झाल्या 62 5 षटक आणि 62 धावा झाल्यात. इथे बाकी आता शेवटचं षटक असणार किती धावा करता येणार काय आपण सांगू शकेल. बासष्ट धावा 5 षटकाच्या इथे बाकी शेवटच्या षटकाने किती धावा निघतात ते आपल्याला पाहायचं आहे.
क्रॉस करून लेफ्ट ऑफ स्पिन गोलंदाजी करतात. रिव्हर्स स्वीप इथे बाकी झेल होतो की पाय चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि इथे बाकी बाद होतोय तो निकुंज नावाचा खेळाडू. इथे बाकी मोठा झटका बसतो या संघाला आणि 16 चेंडू 32 धावाची तुम्हाला निकुंजकडनं पाहायला मिळते. एक चांगला बेस चांगला प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्यामुळेच तुम्हाला 62 धावा या फलकावर बघायला मिळत आहेत. वंशिलोन संघाकडे हे पाहायचंय. आपण बघत अप्रतिम झेल गलीच्या रिझनला घेतलं गेलं आणि त्या खेळाडूचं नाव होतं ते शुभम. ओ वाटतं बॉलिंग इथे बाकी तुम्हाला इथे बाकी धावबाद होते. तर बॅक टू बॅक 2 चेंडू हे तुम्हाला निर्धाव बघायला मिळेल. पहिला बाद झाला निकुंज, ज्याला रिव्हर्स स्वीप केला, गलीच्या रिझनला अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर बाकी आलाय तो नवीन फलंदाज आल्या पावली गेल्या गोल्डन डॉगचा शिकार बनतोय. एकही चेंडू न खेळता तो गेला. बॅट्समन नेम कोण आहे? बॅट्समन कोण आहे? ऋषू आहे नवीन फलंदाज. ऋषी नावाने सर्वांना परिचित असणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. उर्वरित 4 चेंडू खूप चांगला परिचित गोलंदाजी अमित पटेल क्रॉस अंपायरला क्रॉस करून पाहिला. पूर्वीच्या काळात असे मणिंदर सिंग भारतीय संघाचा जो गोलंदाज होता तो अशाच पद्धतीची गोलंदाजी टाकायचा. पूर्वीच्या काळी बिसन सिंग बेदी हे देखील टाकायचे. नंतर सुशील जोशी आले होते देखील असेच गोलंदाजी टाकायचे. बघूया हॅट्रिकचा चान्स आहे. मॅच थांबवा 1 मिनिट प्लीज प्लीज थांबा. काही प्रॉब्लेम आयोजकांचा. झालं सॉल्व प्रॉब्लेम. चला बघा इथे बघा 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावा येतात? धावा येणं जरुरी आहे पण 62 धावा झालेल्या आहेत. शैलेश पाटील काहीतरी आवाज देतात आपल्या खेळाडूंना. नाणेफेक जिंकून तर प्रथम फलंदाजी दिली. निर्णय योग्य की अयोग्य हे जेव्हा सामना संपेल तेव्हा कळेल. पण एकंदरीत पाहिलं तर 62 धावा या फलकावर आहेत. अमित पटेल पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना यावेळेला बाकी चांगलं रीडिंग केलं. बघा ह्याला म्हटलं जातं फलंदाज चेंडू लेगस्टनच्या बाहेरचा एखादा फलंदाज असतो चेंडू खेळतो आणि कॅल्क्युलेशन धावा काढतो. पण इथे बाकी अजून एक चेंडू वाढेल कारण 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर कुठेतरी आम्हाला बाकी एक्स्ट्रा चेंडू मिळाला पाहिजे. खूप चांगलं रीड केलं गेलं. कीर्तेश घरत पुन्हा अमित चेंडू फ्लॉम मध्ये घेतलाय. सरळ चेंडू झुगारून दिलाय. जातोय तो म्हणजे मिडविकेटच्या डोक्यावर जिथे मिळतात 6 धावा. खडखडीत षटकार आणि या 6 धावा निश्चित मॅच सोडला. जिथे पॉईंटला कॅच सोडला गेला शुभम नावाच्या खेळाडूकडनं जिथे चिरवल होता त्याचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी कीर्तेश घरत नावाचं वादळ आज बाकी या मैदानात फोफवत असताना पाहायला मिळत आहे. इथून बाकी त्याला जागेवरून पॅडल सेफ खेळायचा चेंडू लेग ब्रेक बघायला मिळतो. फुंगदा चांगला कमबॅक केलाय. अजून देखील चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि या 2 चेंडू मध्ये किती धावा निघतात बघूया. आतापर्यंत 69 धावा ह्या फलकावर आल्या गेल्यात. पुन्हा एकदा वाईड चेंडू आणि इथे बाकी 70 धावा पूर्ण होत आहेत. आजचा दुसरा हायएस्ट स्कोर या स्पर्धेतला आजच्या दिवसातला 80 धावा सालवड संघाने केल्या होत्या आणि इथे बाकी तुम्हाला 70 धावा बघायला मिळतात. सेकंड हायएस्ट स्कोर आजच्या दिवसातला बघायला मिळतो. काल परवा बाकी भरभरून धावा निघाल्यात. पुन्हा एकदा अमित पटेल
इथे बाकी चेंडू टटवलाय, चेंडू सरळ जातो सीमा पलीकडे आणि इथे बघताना 76 76 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. अफलातून बॅटिंग बघायला मिळते. मिळालेला जीवनदेजाचा फायदा कसा उचलावा ह्याचं प्रात्यक्षिक उदाहरण बाकी कीर्तजगड मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण बघत आहात. शहात्तर धावा फलकावर लागल्या गेल्यात. एक उत्कृष्ट फलंदाजी तुम्हाला कीर्तेशकडनं बघायला निकुच मी मनापासून कौतुक. ज्या पद्धतीने ओपनिंगला आला आणि बॅटिंग केली आज. आहा हा एक्स्ट्रा कव्हर नव्हे, कव्हरच्या रिझनला खेळलाय. जिथे कोणताही खेळणं चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा आणि इथे बाकी धावा तुम्हाला बघता तर कम्प्लिटली 80 धावा केल्यात. म्हणजे आजच्या दिवसातल्या सर्वाधिक धावा जर कोणाच्या नावावर असतील तर या संघाच्या नावावर असतील. तो म्हणजे साई एकता.
प्रॉपर्टीज, सुशील मिश्रा SM इंटरनेट, अरमान इराणी म्हणजेच खैराबादला बिलॉंग करणारे माजी उपसरपंच, खैरापाडा सरपंच आपण पाहू शकाल विवेकजी वडे साहेब असतील, लोकेश बार शेट्टी यांना, कृतेश गर्ग सालवड उपसरपंच, सचिन ओझा ज्याने मला बॉल प्रोव्हाइड केले, गिरीश राऊत उद्योजक, तसंच मनोजी संख्या ज्याने मला ट्रॉफी स्पॉन्सर केल्या, तसंच पाहू शकाल विनोद साहेब अधिकारी स्पोर्ट ट्रान्सपोर्टचे मालक, आनंद साहेब धोडी सरवली ग्रामपंचायत सरपंच, रिस्पॉन्सिबल कंपनी RK पटेल सर, तसंच पाणी आम्हाला प्रोव्हाइड केलं गेलं रॉयल एक्वा रोहितजी पांडे साहेबांच्या माध्यमातून, संदीपजी संके साहेब सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, साई एंटरप्राइजेसचे ऑनर गणेशनगरला बिलॉंग करणारे, तसंच परी एंटरप्राइजेस निशांत घरत, प्रशांत सर सिव्हिल इंजिनियर, तसं परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून आम्हाला मालिका वेलसाठी गिफ्ट हॅम्पर दिलं गेलं आहे. बेस्ट बॅटरसाठी पाहू शकाल धर्मराज हार्डवेअरकडून टेबल फॅन दिला गेला, उत्कृष्ट गोलंदाज साठी टेबल फॅन दिला गेला आहे ते म्हणजे जसं गोपाळ हार्डवेअरकडून. तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सद्दाम खान आणि एका बाजूला समीर पाटील आणि गोलंदाज प्रसाद राऊत. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळला गेला, लॉंग ऑफला फटका आता सुरेख खेळला, चेंडू क्लिअर करतोय यावेळी सरळ सीमारेषा पार. या स्पर्धेमधला पहिले 4 धावा सद्दामच्या नावावर आला. साहेब सगळ्यांचा आपण करूया धन्यवाद. या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच सुरेख खेळला गेला सद्दाम खानच्या माध्यमातून. रिवाज खेळण्याचा प्रारूप बनवला होता परंतु चेंडू पायाला ब्रश झाला, कुठलीही धाव करण्याचा प्रयत्न नाही आहे. नक्कीच सरळ बॅटने धावा आली आहे, पाठ वाकडी करण्याची नक्कीच गरज नव्हती. परंतु पाहू शकाल आपण सांगतो सरळ बोटे जेव्हा तुमचं तूप निघते तुम्हाला बोट वाकडं करणं कधी कठीण जाते. आणि पाहू शकाल 81 धावांचा पाठलाग करायचा. पहिले 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. वंशिलवण एका बाजूला साई एकता बिरवाडी. ऑन साइडला खेळला गेला, खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतायत, चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कुठली धाव घेण्याचा जोखीम घेता नाहीये दोन्ही बॅटरनी. 3 चेंडू 4 वर बॅटिंग करतायत फलंदाज पाहू शकाल सद्दाम खान. यावेळी सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड फटका सुरेख आहे, पाठवून दिला सहज सीमारेच्या पार आलाय चौकार, दुसरा चौकार या षटकामधला. मध्ये कारण की तिकडे कुठलंही फिल्डिंग सेट होत नाहीये. यावेळेस लॉंग ऑफला खेळाडूला ठेवल्या गेले. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता पण पाहू शकाल डॉट बॉल. नक्कीच 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम चेंडू तर खेळ बाकी एका बाजूला साई एकता बिरवाडी विनोदजी पाटील यांचा संघ, तर एका बाजूला पाहू शकाल 111 शैलेश दादा पाटील यांचा संघ आहे. दोन्ही बाजूला पाटील आहेत. बघा कुठला पाटील वर्चस्व गजवेल या स्पर्धेमध्ये. रिवाज खेळण्याचा प्रारूप नक्कीच परत एकदा घेतलं होतं बॅटरने परंतु षटक क्रमांक पहिला संपले गेले. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडूवर चौकार, 5वा आणि 6वा चेंडू निर्धाव. एक षटक संपले गेले. 8 धावा फटकार अजून बनवायचे आहेत. 73 येणारे षटक असतील 5 या डीजे. आज आपण पाहू शकाल कृतेश घरत कुलिन मागवा सज्ज होत आहेत. बॅटर यावेळेस समीर पाटील स्ट्राईकवर. क्षेत्ररक्षण पाहू शकाल डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे, तसंच एक खेळाडू डीप मिड विकेटला ठेवला गेलाय आणि एक खेळाडू डीप बॅकवर्ड पॉइंटला सज्ज केलाय. शॉर्ट थर्डमॅन फ्लाइंग स्लिपला एक खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू, शॉर्ट गली, शॉर्ट स्वीपर कव्हरला एक खेळाडू, शॉर्ट लॉंग ऑनला एक खेळाडू आहे. पहिलाच विचार केला होता खूप बाहेर चेंडू टाकला गेला. या अनुषंगाने व्हाईट बॉल दिला गेला. नक्कीच रिव्हर्सचा प्रारूप केला होता परंतु व्हाईट बॉल सेकंड लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेला म्हणून पंचाने व्हाईट दर्शवले. अक्षय नाईक आहेत मुख्य पंच,
स्क्वेअर लेग पंच कैलास पागधारी आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9. सरळ बॅटने खेळला गेला पाहू शकाल. खेळाडू आहेत पीट करू चेंडू निघून जातो डीप लॉंग ऑनला. कार्पेटला रोल करत आलाय चौकार 4 या डिझाईन. समीर वाऱ्याचा प्रवाह यावेळेस स्ट्राईकवर. फुलटॉस बॉल चॉप केलाय चौकार 4 धावा. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर पडायचं नाव असेल. गोलंदाजी पाहिली तर नाझीम गुल्ली नक्की नाझीम शेख गुजरातचे खुशबू राईट हँड लेफ्ट हँड दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकतो. त्याच ऍक्शन मध्ये त्याच व्हेरिएशन तो गोलंदाजी करतोय. असा पहिला गोलंदाज पाहायला भेटला टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु समीर पाटीलचा कौतुक करावा लागेल. धावसंख्या 17 धावा. अभिजित आपला पाहू शकाल. डीप गली थर्डमॅनला ठेवल्या गेलाय क्षेत्रक्षणामध्ये. एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे आणि एक खेळाडू डीप मिड विकेटला. पाहू शकाल ऋषी शॉर्ट लॉंग ऑफला खेळाडू आहे. शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकला गेला. अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. 3 चेंडू 9 धावा आल्या. धावा आहेत 17. धावफलकावर अजूनही बनवायचे विजयासाठी तब्बल 64 धावा. येणारे चेंडू असतील अजूनही इनिंग्स मध्ये 27 चेंडू आणि 64 धावांची गरज. परत दाखवू बाहेर चेंडू बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली. धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस काय घडलं गेलं बघूया आपण. नॉन स्ट्राईक एंडला चतुराई दाखवली ती सार्थकने परंतु एक धाव वेगाने परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 18. बनवायचे 63. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये अजूनही आपण पाहू शकाल 26. प्रसाद होती पहिला षटक खूप सुरेख टाकला. मात्र 8 धावाल्या 2 चौकार नक्कीच आल्या होत्या परंतु निर्धाव चेंडू सुद्धा टाकले गेले. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्या. 1 चेंडू निर्धाव टाकला गेला. येणाऱ्या अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सद्दाम खान 6 चेंडू 8 वर बॅटिंग करतायत आणि पाहू शकाल 4 चेंडू 9 वर बॅटिंग करतात समीर पाटील. तो थोडासा बदल केला क्षेत्रक्षणामध्ये पाहू शकाल. बॅक स्क्वॉड लेग डीप मिड विकेट असं क्षेत्र सजवलं गेलं. थोडासा नक्की चर्चा केली गेली. गोलंदाज थांबला. पंच नक्की डेड बॉल घोषित करतात. परत गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल कीर्तेश गरत. एक खेळाडू आहे डीप लॉंग ऑफला. शॉर्ट चेंडू होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रारूप नक्कीच घेतला होता. आतापर्यंत 3 चेंडू रिव्हर्स खेळलेत बॅटरने परंतु सक्सेस झाला नाही असं म्हणावं लागेल. एक सिंगल धाव आली. धावफलक 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 19. अजूनही या षटकामधला चेंडू असेल 1. 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्या. 81 धावांचं पाठलाग करायचं. 62 धावा अजूनही बनवायचे. येणारे चेंडू असतील 25. त्यावेळेस फाईन लेगला चेंडूला ट्रॅव्हल केला गेला मात्र दिशा दिली गेली. चेंडू निघून गेला. सीमारेच्या पार आलाय चौकार 4. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकांची समाप्ती. धावांची प्रसाद घरत याने इंट्रोड्यूस केला. याने पहिल्या षटकात टाकला तर पॉवर प्लेचा 8 धावा खर्च केला. तोच गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस तिसऱ्या षटकामध्ये थोडासा बदल केला. क्षेत्रक्षणामध्ये सद्दाम खान 7 चेंडू 9 वर बॅटिंग करतायत. समीर पाटील 5 चेंडू 13 वर बॅटिंग करतायत. 3 चौकाराच्या मदतीने अजून बनवायचे विजयासाठी तब्बल
58 धावांची गरज आहे. डाऊन द ग्राउंड खेळला गेला डीप मध्ये निकुंज आले चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जातो असा सीमारेच्या पार आलाय खणखणीत दर्जेदार बोईसर प्रीमियर लीग चौकार 4 या डिझाईन चौकार मागील षटकामध्ये षटकात सुरुवात केली पहिल्या चेंडूवर चौकार घेतला होता ते म्हणजेच सद्दाम यांनी तशी सुरुवात करते या सामन्या षटकाची सुद्धा. यावेळेस उडवला चेंडूला सद्दाम खान चा बॅट नक्की सुरेख बोलते आलाय षटकार धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 33 धावा 33 या डिझाईन. परंतु हा सामना महत्वपूर्ण आहे त्याच्यामध्ये चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या पाहू शकाल जाऊन पोहोचते 33 अजून बनवायचे आहेत 48 येणारे चेंडू 22 चेंडू 48 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी मनीष तरे यश राऊत स्कोर रमा सांगत असताना अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून यश राऊत नक्कीच बोर्डाची जादू बेभर बिखरतोय. तसंच मनीष तरे ऑनलाईन ऑपरेटर आहेत अप्रतिम ऑनलाईन स्कोरिंग करतायत नजर ठेवतायत डिजिटल स्कोर म्हणावा लागेल मनीष तरे यांना. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पाहू शकाल चेंडू आलाय निर्धाव डॉट बॉल 21 चेंडू 48 धावांची गरज 21 चेंडू 48 धावांची गरज 19 वर बॅटिंग करते तब्बल चेंडू फेस केले 10 190 चा स्ट्राईक रेट आहे बॅटर सद्दाम खान यांचा 5 चेंडू आणि 13 वर बॅटिंग करतायत बॅटर आपण पाहू शकाल समीर पाटील. स्लोवर चेंडू डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या मस्तकवर दस्तक देणारा आलाय षटकार 6 धावा या डिझाईन. वीस चेंडू 42 काय बॅटल पाहायला भेटते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 10 चेंडू खेळले सद्दामनी प्रसादचे आणि 10 चेंडूमध्ये तब्बल त्यांच्या विरोधामध्ये धावा बनवल्या गेल्या ते म्हणजे 24 धावा बनवल्या त्यांच्या विरोधामध्ये 24 धावा बनवल्यात. स्लोवर चेंडू ऑफ साइडला फटका तर सुरेख खेळला डीप मध्ये अभी परंतु ओहो काय षटकार आहे. ये हुनर नहीं हुंकार है ये दम नहीं. सर आपण पाहू शकाल 31 वर बॅटिंग करतो 12 चेंडू फेस केले सांघिक धावसंख्या 45 एकूण बनवायचे अजून ही विजयासाठी 36 धावांची गरज आहे 19 चेंडू 36 धावांची गरज. यावेळेस पार्टनरशिप करायचा प्रयत्न होता लॉर्डर पेट केला गेला फाईन लेगला चेंडू आला ऋषी आले संगणक चेंडूला फील्ड करतील आणि पाहू शकाल बॅट कट नक्कीच लेकावली गेली बॅट अँड बॉश चेंडू झाला सिंगल धाव नक्कीच पाहायला भेटते धावसंख्या 46 3 षटकांचा खेळ संपला गेला डगआउट आपण पाहू शकाल दाखवलं जात आहे ते म्हणजेच 111 संघाचा मिस्टर तणे घरेच्या माध्यमातून आपण अप्रतिम कॅमेरा वर्क जिग्नेश धोडी सुद्धा आहेत सामन्याचा आमचा कॉम्बॉक्स पाहायला भेटते जिकडे मनीष तैरे यश राऊत असतील तसंच मानस सुद्धा आहेत आज गेस्ट म्हणून आले आमच्या मामाच्या गावाला म्हणजेच भेटेगावला आणि पाहू शकाल विपुल घरत रुपेश घर त्यांना दाखवलं जातं चंदनजी घर त्यांना दाखवलं जातं प्रमोदजी घर त्यांना दाखवलं जात आहे 46 धावा 46 अप्रतिम कॅमेरा वर्क तणे घरेच्या माध्यमातून 3 षटक 46 धावा धावफटकावर येणारे 18 चेंडू बनवायचे अजूनही 35 चला पाणी लगेच पूर्वा पंचांनी इशारा केलाय पिचनचे संदीप यादव खूप जास्त मेहनत घेत आहेत आपण पाहू शकतो खूप वेगाने धावतात संदीप यादव नक्कीच विपुल घर तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी जेव्हा तलासरीला होता तिकडे संदीप यादव नावाचा एक बॅटर होता त्याचा एक डायलॉग होता 2 भैंसों की दूध पिलाती मेरी माँ खूप चांगली बॅटिंग करायचं तो खूप मोठे मोठे फटके मारायचा असा संदीप यादव आहे खूप वेगात धावतोय नक्कीच मॅरेथॉन मध्ये उतरवण्यानंतर आपण पालकाचं नाव वरती आणेल असं मला वाटतं कारण खूप वेगात धावतोय आणि हिट अँड फिट खेळाडू आहे निकुंज राऊत वर थोडीशी चर्चा करतायत संदीप यादव पाहू शकाल पाणी दिलं गेलंय आणि अप्रतिम स्पर्धा अशा प्रकारे
जी संकल्पना आखली गेली संदीप दादा घर यांच्या माध्यमातून, विपुल दादा घर यांच्या माध्यमातून, भावेश पटेल, आशिष परब, पूर्ण आमची कमिटी असेल, निरंजन दादा घरत, सगळ्यांचं नाव आपण घेऊया परंतु सगळ्यांचा धन्यवाद असेल. अप्रतिम स्पर्धा, खूप वर्षापासून वाट पाहिली लोकांनी की बोईसर प्रीमियर लीग व्हावी आणि 2024 हा दिवस उजाळला गेला. मे 2 तारखेला पहिला दिवस पाहायला भेटतो आपल्याला. पहिल्या तारखेला महाराष्ट्र दिवस होता, तदनंतर 2 तारखेला पहिला दिवस आपण पाहिला या स्पर्धेमधला. आज तिसरा दिवस आहे, उद्या मेगा फायनल डे असणार आहे. कृतेश घरत पाहू शकाल गोलंदाजी मागवत सजवत आहेत. पहिला चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न होता, लेग साइडला बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली. लॉंग ऑफला खेळाडू आले अभि, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकटेपणे 47 धावा, धावफलक 17, चेंडू बनवायचे 34, 5 चेंडू 13 वर बॅटिंग करतात समीर पाटील आणि आपण पाहू शकाल तब्बल 14 चेंडू 33 वर बॅटिंग करतायत सद्दाम खान. 2 षटकामध्ये 31 धावा आल्यात प्रसाद राऊतच्या विरोधामध्ये आणि ते 12 चेंडू खेळलेत सद्दामने असं म्हणावं लागेल. पुढे ससावले लेग स्टंप मिस करतोय, नक्कीच पंच वाईट बॉल घोषित करतात. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 48 अंकावर. 17 चेंडू बनवायचे 33, 17 बॉल 33 रन्स टू विन. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 11ची सरासरी गाठावी लागेल. बघा आपण समीर पाटील 5 चेंडू 13 वर बॅटिंग करतायत 3 चौकारच्या मदतीने. त्यावेळेस पाहू शकाल हलकीशी अपील नक्कीच केली गेली. अप्रतिम पिचिंग या चेंडूचा पाहायला भेटला, डॉट बॉल आलाय. नक्कीच एक रणनीती आखली क्रितेश घरतनी. जेव्हा पहिला सामना खेळला होता तेव्हा 3 षटकार लगावले होते समीर पाटीलने त्यांच्या विरोधामध्ये. यावेळी सर एक वेगळी रणनीती आहे, लेग स्टंपची बाहेर चेंडू पिचिंग करायचे आणि त्याच्यामध्ये सक्सेस सुद्धा झालेत. पहिला चेंडू नक्कीच वाईट टाकला परंतु या चेंडू डॉट आलाय. म्हणजे आतापर्यंत 16 चेंडू बनवायचे 33, 16 बॉल 33 रन्स टू विन. कृतेश घरत एक जिद्दी खेळाडू आहे असं म्हणावं लागेल. त्यावेळेस सुरेख चेंडू अपील नक्कीच केली गेली. पाहू शकाल लावडेड अपील आहे परंतु डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक. मागील 3 षटकामध्ये काय घडलंय, काय बिघडलंय ते नक्की त्याच्यावर लक्ष न केंद्रित करता पुढच्या 3 षटकात तुम्हाला काय करायचं त्याच्यावर लक्ष केंद्रित करतायत. चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहू शकाल आपण मात्र गाळवा खर्च केला 2. पुढे ससावले लोड फोटोज बनवून खेळला गेलाय. ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू आहे दीपू, चेंडूवर आले, चेंडूला फील्ड केला जाईल परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाते. एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकर 49 धावा, येणारे 14 चेंडू 32 धावांची गरज. 14-32 समीकरण आहे. आपण पाहू शकाल प्रेक्षक सुद्धा आमच्या डाव्या बाजूने रस्त्यावरून बाईक्स थांबून सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा आपण वेलकम करूया या स्पर्धेमध्ये. जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन. यावेळेस लोड फोटोज बॉल होता, कार्पेटला लोड चेंडूला खेळला, डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूवर आले, चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचेल. 50 धावा परिपूर्ण होत आहेत. येणारे 13 चेंडू 31 धावांची गरज आणि 50 धावांची पार्टनरशिप झाली आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 23 चेंडू 50 धावांची पार्टनरशिप पाहायला भेटते आणि 23 चेंडू मध्ये पाहू शकाल 8 चेंडू खेळले समीरने आणि 14 वर बॅटिंग करतोय. 15 चेंडू 34 वर बॅटिंग करतोय सद्दाम खान. 13-31 ची गरज. आवडवलाय, चेंडूला पाठवून दिलाय सरळ आउट ऑफ द पार्क. कडक षटकार. समीकरण बदलले गेले. 12 चेंडू बनवायचे 25. हा सामना जिंकण्यासाठी 12-25 समीकरण मैदानाच्या आत. मुखामध्ये कारण की त्यांच्या बड्डेगावकरांच्या माध्यमातून पंचकृषीमध्ये असं मैदान जिने ठेवलंय त्याची चर्चा प्रत्येक ठिकाणी आहे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये मी नाव सांगणार नाही, एक मोठ्या कॉमेंटरचा मला कॉल आला होता रात्रीच्या वेळेमध्ये. त्यांनी सांगितलं युसुफ कुठे कॉमेंट्री करतात तुम्ही. मी त्यांना सांगितलं की छत्रपती संभाजी मैदान बेटेगावचा मैदान आहे, आपण बोईसर ते चिल्लार हायवेवर तो मैदान आहे. त्यांनी सांगितलं असं वाटत नाही की तो गावाचा मैदान, असं वाटतं एखादं स्टेडियम आहे
तिकडे आपण ग्रीन कार्पेट पसरवलं त्यावर तुम्ही कॉमेंट्री करते एक सुरेख मैदान म्हणावं लागेल. अजून थोडीशी मेहनत जर बेटेगावकरांनी घेतली तर हा मैदान अजून सुरेख होईल. अप्रतिम मैदान आहे, परंतु थोडंसं आपण आमच्या उजव्या बाजूला जे स्टँड बनवलं गेलंय अजून 2-3 स्टँड बनवतील, प्रेक्षक स्टँड जर तुम्ही बनवतील अप्रतिम स्टेडियम असा वाटणारा असा मैदान आहे. नक्कीच अप्रतिम मैदान. छत्रपती शंभूराजे 12 चेंडू बनवायचे 25. नक्कीच फिल्डिंग अथवा सेटअप करतायत यष्टेच्या मागून कीर्तेश घरत. डीप लॉंग ऑन ला एक खेळाडू आहे, डीप लॉंग ऑफ थोडंसं वाईडिश ठेवलं, डीप एक्स्ट्रा बॉलला एक खेळाडू आहे आणि शॉर्ट गली शॉर्ट थर्डमॅन एक फ्लाइंग स्लीप पॉईंटला एक खेळाडू ठेवला गेलाय. डीप बॅकवॉस कॉलेजला एक खेळाडू, डीप मिड विकेटला एक खेळाडू. मयंक गोलंदाज बॅकवॉस सजवतोय. मयंकचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळला गेला, गॅपमध्ये चेंडू खूप वेगाने निघून जातोय. बघा 2 खेळाडू आलेत, चांगल्या शेतात थोडासा धडलेत, थोडासा धडकलेत. सार्थक आपण पाहू शकाल आणि निकुंज बघा इजा झाली का लगेच जायचं प्लीज. चला पाणी लगेच घेऊन जा, पाणी लगेच घेऊन जायचं आहे. चला तिकडे
सार्थक पाहू शकाल एक उत्कृष्ट खेळाडू आहे. अजूनही सामना ऑन आहे. 11 चेंडू 23 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. 11-23 सद्दाम खान स्ट्राईकवर. 11-23 ची गरज. 11 चेंडू 23 धावांची गरज. 16 चेंडू 36 वर बॅटिंग करतोय सद्दाम खान. चला चला सर सर पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये. सर सर जा विपुल 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 आपण ऑर्गनायझर झाले या पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये. आशिष आशिष इट्स ओके. ची गरज. सामना होतोय ऑन. सामना ऑन झालाय बघूया आपण. 11-23 ची गरज. 11-23 सद्दाम स्ट्राईकवर. सिलिपॉन्डला खेळाडूला सध्या केला गेलाय. आफ्टमच्या बाहेरच्या चेंडू फटका. सुरेख ऋषी यावेळी सुरेख झेल. अप्रतिम झेल आणि फलंदाज सद्दाम खानचा संपला खेळ. मैदानाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. पाहू शकाल क्रितेश घरत. एक खेळाडू आपण पाहू शकाल डीप लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट मध्ये दीपू आहेत. शॉर्ट थर्डमॅन आणि पाहू शकाल एक खेळाडू शॉर्ट फाईन लेगला. तेली नवीन बॅटर. यावेळेस फटका तर सुरेख खेळला. पाहू शकाल डीप मध्ये खेळाडू आहे निकुंज चेंडूला फील्ड करतोय आणि पाहू शकाल धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 59. 9 चेंडू 22 धावांची गरज. नऊ चेंडूने 22 धावांची गरज आहे. 9 बॉल 22 रन्स टू विन. समीर पाटील यावेळेस टेकर. प्रसाद राऊत नक्कीच पाहू शकाल चांगली गोलंदाजी केली प्रत्येक स्पर्धेमध्ये. थोडंसं या सामन्यात महागडे ठरले सद्दाम खान त्यांच्या थोडासा हावी झाला. परंतु क्रिकेट असं खेळ कधीही कधीही काही घडू शकते. कधीही कुठलाही खेळाडू वर्चस्व गाजू शकतो. क्रिकेटचा खेळ आहे. चला अजूनही येणारी 9 चेंडू बनवायचे. 22 9 बॉल 22 रन्स टू विन. सामना ऑन आहे. समीर पाटील पण पाहतोय स्ट्राईकवर.
चला प्लीज सामना सुरू करा. यावेळी सोडवला चेंडूला, फटका तर सुरेख खेळलाय, परंतु डीप मध्ये खेळाडू प्रेक्षक बनत असताना समीर पाटीलचा वारा मैदानाच्या आतमध्ये आणि षटकार 6 धावा या डिझाय. त्यावेळेस परत एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवाला डॉट 7 चेंडू 16 धावांची गरज. निर्धाव चेंडू आलाय. 7 चेंडू 16 धावांची गरज. 65 धावा फलकावर. 4.5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू 16 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकामधला. मयंकचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली मयंकने आतापर्यंत. त्यावेळेस पाहू शकाल फटका तर सुरेख खेळला. लॉंग ऑनला चेंडू निघून जातो सरळ सीमारेषा पार. कार्पेटला रोल करत आलाय चौकार. नशिबात चौकार म्हणावा लागेल. 6 चेंडू गावाला आले आहेत. मॅन फ्रॉम काटाळे. नक्कीच विशाल साहेबांच्या घरी ते आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. संदीप पंचाने सांगितलं नाहीये जायचं नाहीये. पंच सांगतील तेव्हाच. चला सामना सुरू करायचा आहे. सहा चेंडू 12 सामना सुरू करा. जास्त वेळ झाला आजच्या दिवसामध्ये. पाहू सूर्य मावळ आला. 6:30 वाजलेत. प्लीज थोडं स्पीड अप करा. ही दक्षता आपण घ्या. 6-12 क्रुशल सामना नक्कीच आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. चला प्लीज. निलेश तेली स्ट्राईकवर आहे. निकुंज राऊत ज्याने 17 चेंडू 32 धावांची बहारदार खेळी केली तोच खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवर आला. 6 चेंडू 12 धावा डिफेंड करायचे. आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग करतात समीर पाटील. अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. निकुंज राऊत गोलंदाजी मार्कवरचं 6-12चं समीकरण. पहिला चेंडू फुलटॉस ऑन साइडला खेळला गेला. बघूया आपण पहिला धाव वेगाने घेते. दुसरा प्रयत्न केला जर का पडतो नाही. एकेर धावाने समाधान मानावं लागेल. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. 5 चेंडू 11 धावांची गरज. 5 चेंडू 11. कोण सामना जिंकेल? कोण जाईल सुपर 6 मध्ये? जो संघ विजय होईल नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल MJ टायगर्स दांडेपाडा संघासमोर. अशी चला सामना चालू करायचा प्लीज. विपुल घरत चला आपण सामन्याचा आनंद घ्या फक्त. पाच चेंडू 11 धावांची गरज. 5 चेंडू 11. यावेळेस फटका तर सुरेख खेळला. कार्पेटला रोल कर. डीप मध्ये ऋषी आहेत.
चेंडूला फील्ड करतील, फेकी नक्कीच केली गेली, पाहू शकाल चुकी केली गेली कारण यावेळेस चुकी चुकी चुकी. 4 चेंडू 10 धावांची गरज, 4 चेंडू 10 बनवायचे सामना जिंकण्यासाठी या डीजे. चार 10 ची गरज, 4 चेंडू 10 सर, 4 बॉल 10 रन्स. 10 ची गरज आहे. शैलेश पाटील संघाचे संघमालक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. बॅटिंग साठी आले. 4-10 ची गरज आहे. 71 वर 2 गडी बाद झाले. नक्कीच लागोपाठ गडी बाद होणे कुठे ना कुठे दुखापत निर्माण होईल, ती म्हणजेच वंश इलेव्हन संघासाठी. परंतु निलेश तेली यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, निलेश तेलीला चांगली खेळी करावी लागेल. उडवलं, पाठवून दिलाय, आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार, 6 धावा. अजून येणारे चेंडू असतील 3 चेंडू 4 धावांची गरज. पाहतोय स्ट्राईक वर एक षटकार आलाय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3-4चं समीकरण आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चॉप केला गेला. खेळाडू पाहू शकाल दीपू चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. 2-3, 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेसिंग हे नियम या स्पर्धेचे आहेत. तुम्हाला 2 मध्ये 3 धावा बनवावं लागतील. धावा आहेत 78. नक्कीच निलेश तिले पाहतो चांगला षटकार लगावला होता, परंतु इकडून 2-3चं समीकरण कुठला संघ विजय होईल, सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल. 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 बॉल 3, 2 चेंडू 3 धावांची गरज. दोन 3चं समीकरण आहे. गोलंदाज पाहू शकाल निकुंज राऊत. फिल्डिंग मध्ये तसं बदल केला गेला. शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट आणि फ्लाइंग स्लिपला एक खेळाडू आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू ठेवला गेलाय.
तसं पाहू शकाल तो खेळला थोडा स्वीपर पॉईंटला आणला गेला आणि जो पाहू शकाल पॉईंटला खेळतो त्याला स्वीपर कव्हर आणला गेला डीप लॉंग ऑनला खेळाडू डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न पाहू शकाल काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अपील केली गेली DRS घेतले गेले रनआउट साठी आपण पाहू शकाल. सर आउट आहे फ्रेममध्ये सुद्धा बॅटर नाहीये आणि आउट गॉन. आणि पाहू शकाल एक चेंडू 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावांची मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघ आहे तो म्हणजे साई एकता बिरवाडी तर एका बाजूला वंश 11 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मोनल. मोनल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 1-3 ची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्शी नियम. एक पाहू शकाल मोनल इकडे मोठा फटका खेळेल का कृतेश नक्कीच अंगावर माती लागली माती सुंगत घेतलाय आणि सामन्यावर रंगत आणलाय. एक चेंडू 3 धावांची गरज आहे सर 1-3. एक चेंडू 3 धावांची गरज पाहू शकाल काय सामना जर आवडला असेल तर नक्की त्याला पाहिजे अप्रतिम सामना. एका बाजूला साईकता बिरवाडी एका बाजूला पाहू शकाल वंश 11 बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिला आजचा लीग स्टेजचा अंतिम दिवस. जो संघ विजय होईल नक्कीच क्वालिफाय होईल सुपर 6 मध्ये. मोनल स्ट्राईक वर यावेळेस पाहू शकाल सामना विजय झालाय तो म्हणजेच साई एकता बिरवाडी. परंतु वंश 11 संघाने काय खेळ साकारला अप्रतिम खेळ. सद्दाम खान समीर पाटीलने हार्डलक शैलेशदादा पाटील हार्डलक वंश 11 कॉंग्रेच्युलेशन विनोददादा पाटील आणि साई एकता बिरवाडी धन्यवाद. देण्यासाठी प्रमोदजी गरज साहेब या आपल्या शुभस्थ देव मॅन ऑफ द मॅच. प्रमोद गरज साहेब या. चला लगेच या.